नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमधील एका रुग्णालयात मधुमेहाच्या उपचारासाठी गेलेल्या 42 वर्षीय इसमाचा उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला. सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर संबंधित मृतदेह लगतच्या मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कालिदास एकनाथ बिरदवडे, वय वर्षे 42, राहणार राणूबाई मळा, चाकण असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांचा जमाव येथील रुग्णालय परिसरात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होता. पोलीस, डॉक्टर आणि संतप्त नातेवाईक यांच्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. येथे जमलेल्या नातेवाईकांनी काय सांगितले जाणून घेऊयात. आमचे लहान बंधू म्हणजे चुलत लहान बंधू आहे कालिदास एकनाथ बिरदवडे, वय वर्ष 46. त्यांना शुगरचा त्रास झाल्यामुळे ते डॉक्टर रजतकडे ॲडमिट व्हायला गेले. कुठल्या डॉक्टरांकडे? डॉक्टर रजत म्हणून. साधारणतः 12:30-1ला ते ॲडमिट झाले. डॉक्टरने त्यांना तिथे ॲडमिट करून घेतलं. त्यांची शुगर डॉक्टरच्या म्हणण्यानुसार 300-250 वरती कव्हर झाली. त्यानंतर ते बाथरूमला गेले, परत डॉक्टरने ॲडमिट केले आणि त्याच्यानंतर म्हणले पेशंट एकदम सिरियस झालं. किती वाजता? साधारणतः 2:30-3ला सिरियस झालं म्हणले. त्यानंतर त्यांनी आम्हाला 4 वाजता आमच्या घरी फोन आले, आमच्या भाऊजायांना किंवा आमचा आत्याचा मुलगा होता त्याचा साडू इसाक्का अमोल गायकवाड. म्हणला दादा कालिदास एक्सपायर झाले असे रजत डॉक्टरने डिक्लेअर केले. मग तिथून रजत डॉक्टरने त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, कोर हॉस्पिटलला आणलं. इथं आणल्यानंतर डॉक्टरने त्यांना ऑक्सिजन वगैरे लावले. साधारणतः 5:15च्या आसपास त्याची ECG केली. तो टोटली ECG ब्लँक आली. असं कोर हॉस्पिटलच्या डॉक्टरने आम्हाला हे बी दिलं आणि त्यांनी मान्य केलं. मी साक्ष देतो की माझ्या की पेशंट आलं त्यावेळेस डेड होतं आणि ह्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की मी पेशंट आणल्यानंतर एक्सपायर झाले. पण तसं ऑलरेडी आम्हाला 4 वाजता त्यांनी सांगितलं होतं आमच्या नातेवाईकांना पेशंट गेले तुमचं. म्हणजे डॉक्टरच्या फक्त हलगर्जीपणामुळं. कोणत्या डॉक्टरच्या? रजत डॉक्टरच्या, रजत हॉस्पिटलच्या. हा, रजत हॉस्पिटल. डॉक्टर माने म्हणून आहे की आमचा भाऊ जायला फक्त डॉक्टर मानेच कारणीभूत आहे. ते लहान मुलाचे डॉक्टर आहेत, तर ते शुगरचे पेशंटच नव्हते घेत. तर त्यांनी 1-1.5 वाजताच पेशंट शिफ्ट करायला पण होतं. त्यांना कळलं ना पेशंट सिरियस आहे, तर त्यांनी म्हणा पण तुम्ही नातेवाईकांना आमचे सांगाय पण होतं तुमचं पेशंट पुढे घेऊन जा, माझ्याकडे काय ते होणार नाही. पण त्यांनी फक्त पैशाच्या लालचीपोटी तिथे ॲडमिट केलेली आणि एक्सपायर झाल्यानंतर मी इथं खोटं ॲडमिट केलं कुठं कोर हॉस्पिटलला. ह्या डॉक्टरांना त्यांनी आम्ही विचारलं, ते म्हणलं माझ्या काही पेशंट आलं ते डेड होता. मग हे माने डॉक्टर कायसाठी लपवत होते सगळे? फक्त पैशाच्या मागं लागले म्हणूनच हॉस्पिटल बांधतात का? तर आमचं त्यांच्यावरती कायदेशीर आरोप आहे की आमचा भाऊ मराय फक्त डॉक्टर मानेच कारणीभूत आहे आणि त्यांच्या हलगर्जीपणाच मुळेले. त्याची लहान लहान लेकरे, आता त्यांचं कोण बघणार आहे पुढे भविष्यात? तो ड्रायव्हर होता, त्याची लहान लहान लेकरं, त्यांचं पुढं काय जमीन काही नाही. आमच्या भावाला किती मुलं आहेत? त्यांना 2 मुले. काय किती वर्षांची? मुलगी आता 15-16 वर्षाची, मुलगा 10-11 वर्षाचा असेल. पण त्यांचं पुढं भविष्य काय? बरं, आता दुसरं असं की तुम्ही तक्रार दिली आहे का काय पोलीस स्टेशनला? ऑलरेडी तक्रार आमचा आत्याचा मुलगा अमोल गायकवाड आणि आमचा दुसऱ्या आत्याचा मुलगा हर्षद लेंडकर ऑलरेडी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाच गेलेली आहे. आणि आम्ही इथं पुढे नाही. आणि ह्या डॉक्टरला आम्ही म्हणलो डॉक्टर पोलिसांना फोन करा, आमचं पेशंट गेले. तर डॉक्टर माने म्हणले तुम्ही पेशंट घरी घेऊन जा. पण त्यांची डिरिंग झाली नाही पोलिसांना. आम्ही स्वतःहून 112ला फोन केलाय, तेव्हा पोलीस इथं आले नाही. म्हणजे एवढा हलगर्जीपणा हे डॉक्टर करत होते. कायसाठी करत होते आम्हाला माहीत नाही. काय घटना घडलेली नेमकी? 1 वाजता पेशंट हॉस्पिटलमध्ये गेला होता, स्वतः पाय चढून पायऱ्यांनी. त्याच्यानंतर डॉक्टरने चेक केलं नाही की हाय शुगर आहे 538. त्याच्यानंतर 2 तास ट्रीटमेंट केलं की डॉक्टरनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं की पेशंट शिफ्ट करावं लागेल. तर पेशंट शिफ्ट करून इकडे आणल्यावर कोर हॉस्पिटल ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की पेशंट गेलेलं आहे म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की जर पेशंट सिरियस होता मग 3 तास तिथे ठेवलं कशासाठी? कुठं? रजत हॉस्पिटलला. मग तुम्ही डायरेक्ट अगोदर पेशंट सांगितलं का नाही की तुम्ही शिफ्ट करा म्हणून. तर दुपारी 1 वाजता तर मला पेशंट तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही सांगता 3:30 की पेशंट शिफ्ट करावं लागेल. 3 तास तुम्ही काय उपचार केले? त्याच्यामध्ये पेशंट रिस्पॉन्स आहे ना, म्हणजे एवढं मला असं दिला ना, आता त्यांचं थोडं 3-4 दिवस त्यांना दम लागत. काल ते त्यांचे मिसेस पण होते, त्यांचं पण तुम्ही घेऊ शकता. ते स्वतः म्हणले मला बोलता पण येतं. आता मला थोडं बरं वाटतं. आता बरं वाटलेलं पेशंटला आपण अर्जंट शिफ्ट नाही, त्याला थोडं स्टेबल व्हायला बघतो. हे जर तारेवरची कसरत असते, लगेच पेशंट इकडं तिकडं वायबल इकडं पण येतो इकडं पण येतो असं आहे. तर त्याला स्टेबलाइज करण्याचं आम्ही पूर्ण कोशिश केली, पण ते काय थोडंसं स्टेबलाइज झालं. आणि इथं आणलं त्यावेळेस पेशंटची बस लागत नव्हती. आम्ही पूर्ण रिसर्चिटेशन दिलं, आंबू दिलं, पण ते रिव्हर्स नाही.
मग आम्ही त्यांना आता इथून डिक्लेअर केला आणि मग ते थोडं मॉबाला ॲड झाला, मग ते सगळं तिकडे शिफ्ट करा. आता हे सगळं प्रोसिजरमध्ये त्याला जास्त ॲरेशन टाईप सगळी सिम्पटम्स इथं आला, ECG काढला तर पहिला ECG थोडंसं व्यवस्थित दाखवलं मॉनिटर आणि नंतरचा ECG फ्लॅट काढला. मग त्याला कार्डियक इंजेक्शन दिलं ॲड आणि पुढचं प्रोसिजर केलं. मग त्यांना पेशंटला बोलवलं, त्यांना मध्ये पण दाखवलं आणि नंतर मग त्यांना सांगितलं की पेशंट आहे ना थोडंसं बाहेर आणि थोडंसं हे नंतर मग ते पूर्ण फ्लॅट आल्यामुळे त्याला आता याच्यामध्ये काय झालं की ही जी पूर्ण बेडचा ICU माझ्याकडे, माझ्याकडे व्हेंटिलेटर आहे, CPAP मशीन आहे, माझ्याकडे ऑक्सिजनची फॅसिलिटी आहे, 10 लिटर माझ्याकडे ऑक्सिजनची फ्लो आहे, माझ्या जनरल वॉर्डमध्ये 6 ऑक्सिजनचे फ्लो आहे. असं नाही ना, असं कसं नाही शिफ्ट यासाठी करत होते की त्याचं सॅच्युरेशन मध्ये येतं. योगेश बोलतो आता हॉस्पिटल बांधतो बोलतो योगेश डॉक्टर बोलतो योगेश ते म्हणले मी योगेश काय द्यायची बोला, काय करायचं आम्ही टेन्शन घेणार नाही. कधी म्हणलं ठीक आहे सर, आम्ही बोलतो. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील खेड आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवरील करंती गावाच्या जवळ मंगळवारी 29 एप्रिल 2025 रोजी दुपारी एका टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीने शेजारील दुकानांना विळखा घातल्यानं गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन 4 दुकाने जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दुपारच्या सुमारास टायरच्या दुकानाला अचानक आग लागली. स्थानिक नागरिकांनी टायर आणि एक दुचाकी बाहेर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग शेजारील गॅसच्या दुकानात पसरल्यानं सिलेंडरचे स्फोट सुरू झाले. यामुळे आगीने टायर दुकानासह एक गॅरेज, एक चहाचे हॉटेल आणि गॅस सिलेंडरचे दुकान यांना वेढले. धुराचे लोळ आणि आगीचे भडके वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे 2 तासांनी संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली. चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी येथील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात 3 ते 4 वाहनांचा मंगळवारी दुपारी अपघात झाला. त्यानंतर या महामार्गावर वाहनांच्या अशा रांगा लागल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. चाकण शहर आणि परिसरात माकडांचा वावर वाढला आहे. ही माकडे थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचा साठा कमी झाल्यानं जंगलातील माकडे या जवळच्या लोकवस्तीमध्ये पाण्याच्या शोधात येतात. परंतु लोकवस्तीत आल्यामुळे वन्य प्राण्यांना देखील धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा खेड तालुका सर्वात उष्ण तालुका ठरला आहे. विदर्भाएवढे तापमान खेड तालुक्यात नोंदवले जात आहे. खेड तालुक्यात सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. डोंगर दऱ्यातील आटलेले पाण्याचे स्रोत, उजाड डोंगर माळरान यामुळे या परिसरातील माकडांनी अन्न आणि पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्तीच्या परिसरात वळवला आहे. लोकवस्तीत असलेले वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. चाकणमध्ये काही वानर जातीची माकडे मागील काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात एका घरावरून दुसऱ्या घरावर तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत अन्न पाणी शोधत असल्याचं पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यात 17 गावांमधील 11 गावठाणे आणि 101 वाड्या वस्त्यामधील 25,000 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात 15 गावांमध्ये 9 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील वरुडे, वाफगाव, गुळाणी, कोयाळीतर्फे वाडा, वडगाव, नजीक खेड, गोसासीवाडा, बहिरवाडी, साबुर्डी, वाकळवाडी, कोहिंडे बुद्रुक, वाळद, नायफड, पूर, कडेरचर, खरोशी, तळवडे या 15 गावासह त्यांच्या 101 वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्याचे टँकर मागणी प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. तालुक्यात एकूण 25,105 नागरिकांना पिण्याच्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. खेड पंचायत समितीच्या माध्यमातून 15 गावे आणि त्यांच्या वाड्या वस्त्यांना 9 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मरकळगावच्या हद्दीत PMRDA यांच्याकडून बांधकाम परवानगी न घेता कारखाने उभे करण्यात आले आहेत. गोलेगाव, पिंपळगाव, लोहगाव हा रस्ता बंद करून बेकायदेशीरपणे कंपनीचे मोठाले जॉब 2-3 क्रेनच्या सहाय्याने लोडिंग ऑल लोडिंग करण्यात येत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. जावा जावा आणि उभा दावा अशी म्हण समाजात प्रचलित आहे. मात्र खेड तालुक्यात 2 जावांनी एकमेकांना साथ देत बड्या शासकीय अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला.
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील एका कुटुंबातील 2 सख्ख्या जावा अधिकारी झाल्या आहेत. लग्नानंतर देखील सासरच्या लोकांनी शिकण्याच्या आणि स्पर्धा परीक्षेत सहभागी घेण्यासाठी साथ दिल्याने 2 सख्ख्या जावा आज त्यांच्या कर्तृत्वाने अधिकारी झाल्या आहेत. मोठी जाऊ सारिका सुनील टोपे या मुंबई प्रादेशिक विद्युत निरीक्षक तर लहान जाऊ मोनाली दत्तात्रय टोपे या राज्य उत्पादन शुल्क विभागात निवड झाली आहे. संग्रामदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघ चाकण यांच्याकडून समाजात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मंगळवारी 29 एप्रिल रोजी चाकण पालिकेत संपन्न झाला. महिला पोलीस, ज्येष्ठ नागरिक, कर्तव्यदक्ष अधिकारी आदींचा सन्मान करण्यात आल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे व अवजड वाहनांची रहदारी यामुळे चाकण औद्योगिक परिसराचा श्वास कोंडलाय. पूर्वी केवळ सकाळी आणि सायंकाळी वर्दळ वाढल्यानंतर होणारी कोंडी आता दिवसभर येथील रस्त्यावर पाहायला मिळत आहे. चाकणमधील आंबेटान चौक ते तळेगाव चौक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. चाकण भागात तळेगाव चौक, माणिक चौक, आंबेटान चौक, आळंदी फाट्याजवळील स्पायसर चौकातून MIDC जाणारा रस्ता या परिसरात ही समस्या दिवसेंदिवस अत्यंत कठीण होऊ लागली आहे. खेड तालुक्यात एका लग्नघरी भेट देण्यासाठी आलेले आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी 29 एप्रिल 2025 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. आमदार रोहित पवार म्हणाले की आज महाराष्ट्रात जनतेच्या पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत प्रश्नाकडे सरकार लक्ष देत नाही. बेरोजगार युवकांच्या नोकरीसाठी कोणी आंदोलन करीत नाही. लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही म्हणून कोणी आंदोलन करीत नाही. जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न असताना मात्र मुद्दामहून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून दुसरीकडे लक्ष वळवले जात आहे. जनतेकरिता सुरू केलेल्या अनेक शासकीय योजना बंद करून केवळ लाडकी बहीण योजना सुरू ठेवली असली तरी वेळेवर पैसे दिले जात नाहीत. दुसऱ्या पक्षातील छोट्या मोठ्या नेत्यांना विकत घेऊन महायुतीने सत्ता मिळवली आहे. राज्यातील महायुती सरकार 2029च्या लोकसभेपर्यंत टिकेल आणि विधानसभा निवडणुकावेळी महायुती तुटेल असा दावा रोहित पवार यांनी केलाय. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. दरम्यान खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून प्रकरणाचा देखील आमदार रोहित पवार यांनी यावेळी निषेध केला. तर मला वाटत नाही युती लोकसभा उस्तर तुटेल, पण विधानसभेला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक हाती सत्ता आपल्याला आणायची, म्हणजे एकटंच त्यांना लढावं लागेल. त्यामुळे लोकसभेपर्यंत अंदाज घेतील. लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असलं तर या 2 पक्षाचा परत एकदा वापर केला जाईल आणि लोकसभेनंतर मात्र त्यांना वेगळं सोडलं जाईल असं वाटतं. ही जी घटना घडली दुर्दैवी घटना होती. शेवटी लहान मुलं जी असतात, आपल्या घराच्या आसपास जे लोक राहतात, रोज ज्यांना आपण बघतो, त्यांच्यावर स्वच्छ मनाने वडीलधाऱ्यांवर, मोठ्यांवर ही मुलं मुली विश्वास ठेवत असतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीया सणाला पूजेसाठी वेगवेगळे पूजेचे साहित्य आणि आंब्याचं नैवेद्य दाखवण्यात येत असतो. करा केळीचा गाडू आणि आंबे खरेदीला राजगुरुनगर शहरात महिलांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. आंब्यांचा डझनाचा भाव प्रतवारीनुसार 200 ते 800 रुपयांवर गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कर्नाटक आंब्याच्या डझनाचा भाव 300 ते 400 रुपये एवढा झाला आहे. राजगुरुनगर येथील ग्रामदैवत भोपाळबुवा सिद्धेश्वर महाराजांची 3 दिवसीय यात्रा उत्साहात संपन्न झाली. सिद्धेश्वर मंदिर परिसरात 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीमध्ये 320 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. या शर्यतीमध्ये बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांचा बैलगाडा घाटाचा राजा मानकरी ठरला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. राजगुरुनगर एसटी आगारात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते 5 नव्या आधुनिक लालपरी बसगाड्यांचे विधिवत पूजन व स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 5 दिवसांपूर्वी आगार व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांनी बसगाड्यांची गरज अधोरेखित करत मागणी प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करत आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर आगारासाठी एकूण 20 नव्या बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 आधुनिक बसगाड्या आज आगारात दाखल झाल्या असून उर्वरित 10 मिनी बसेस आणि 5 मोठ्या बसेस येत्या काही दिवसात दाखल होणार असल्याचे आमदार काळे यांनी यावेळी सांगितले. बऱ्याच दिवसांची म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्षांनी आपल्याला नवीन गाड्या आलेल्या आहेत. आम्ही आता वैरागारांनी सांगितलं त्याच्यानुसार आमदार साहेबांना भेटलो आणि त्यांना पत्र दिलं. त्यांनी त्या क्षणी आपली जी मागणी होती त्याच्यानुसार ते म्हटले की मी लगेच त्यांनी म्हणजे त्यांच्या PA ला सांगितलं की लगेच पत्र तयार करा आणि त्यांनी लगेच त्याचा पाठपुरावा करून आपल्याला 5 गाड्या आलेल्या आहेत. अजूनही आपल्याला 15 गाड्या भेटणार आहेत.
जर 15 गाड्या आपल्याला भेटल्या तर आपला बऱ्याच तालुक्याचा प्रश्न हा संपला जाणार आहे. पण आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे, ज्या गाड्या आम्ही चालू करतो त्याच्यानुसार तुम्ही त्या रस्त्यांची हे करा. कारण आता कडूस रोडचं काम चालू आहे, सायगाव रोडचं काम चालू आहे. आमच्या एकाच दिवशी 3 गाड्यांच्या स्प्रिंगा तुटलेल्या आहे. म्हणजे ज्या गाड्या येतात त्या ब्रेकडाऊन होतात आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्हाला त्या टायमिंगला गाडी द्यायला पाहिजे, त्या टायमिंगला आम्हाला गाडी देता येत नाहीये. त्याच्यानुसार माझ्या मते तर भामचंद्र विद्यालय भांबोली तालुका खेड या विद्यालयात तब्बल 30 वर्षांच्या विरहानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा शाळा भरवली. 1994 साली 10वीमध्ये असलेले या प्रशालेचे माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. या सर्व स्नेहसंमेलनाचे नियोजन सुनील निकम, दत्ता राऊत, दत्ता देशमुख, श्याम पडदुने, रमेश केंदळे, राजश्री गव्हाणिक यांनी केले होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.